मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आई वडील जाण्याच्या अगोदर, उणीव भासायच्या अगोदर त्याची जाणीव झाली पाहिजे. अनेक कवी वर्णन करतात महाराज. आई वडील आपल्या हिताकरता आपल्याला मारझोड करत असतात. एखादा बाळ जर उन्हात झोपत असेल ना, उन्हात बसत असेल, उन्हात खेळत असेल, तर आई रागावून म्हणत असते, अरे उन्हात काय खेळतोस, सावलीत मर मर म्हणत असते ना. पण खऱ्या अर्थाने आई आपल्यावर प्रेम करत असते महाराज. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ओ एक 2 वर्षाची मुलगी बघा, एक 2 वर्षाची मुलगी आईला देवाज्ञा झाली. आणि आई गेल्याच्या नंतर ती 2 वर्षाची मुलगी बापाला विचारते, बाबा बाबा सांगा ना हो बाबा, माझी आई कुठे गेली बाबा, सांगा बाबा. 2 वर्षाची चिमुकली काय उत्तर देणार. बापाने सांगितलं, बेटा बेटा तुझी आई ना, आई देवाच्या घरी गेली बेटा, देवाच्या घरी गेली. बाबा कुठं असतं बरं ते देवाचं घर, सांगा ना बाबा कुठं असतं ते देवाचं घर. बेटा त्या चांदण्या दिसतात ना, तिथं असतं ते देवाचं घर. मग बाबा बोलवा ना आईला. आई काय येत नाही बाबा, सांगा ना बाबा आईला, आईला सांगा ना बाबा आईला, बोलवा ना बाबा आईला. बेटा तुझी आई येणार नाही, आई येणार नाही ना बाबा. बाबा मग मलाच माझ्या आईजवळ नेऊन सोडवा बाबा, मी राहील तेथे, मी जाईल तेथे. सोडवा ना बाबा आईजवळ, सोडवा बाबा. 2 वर्षाची चिमुकली मुलगी आहे महाराज. शास्त्रामध्ये श्रीहट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट हा मोठा सांगितलेला आहे. बालहट्ट होता, बापाचा नाविलाज झाला. कधी बाबा सोडवणार आईजवळ. बापाने खोटंच उत्तर दिलं हो. बापाने सांगितलं, बेटा आईजवळ जायचंय ना, मग तुला उद्या नेऊन सोडवतो. उद्या नेऊन सोडवता बाबा, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी परत ती 2 वर्षाची मुलगी विचारते, सकाळची 10 वाजलेत बाबा, कधी नेऊन सोडवता बाबा, सांगा ना बाबा, लवकरात नेऊन सोडा ना बाबा. बेटा उद्या नेऊन सोडवतो. रोज 2 वर्षाच्या चिमुकलीने विचारायचं आणि बापाने खोटंच उत्तर द्यायचं. मी सांगू तुम्हाला, मुलीचं आणि बापाचं एक अतूट नातं असतं. त्या नात्याला नाव नसतं महाराज. हां एवढंच सांगेल, अतूट नातं असतं. बापाने बोलायचं, मुलीने विचारायचं. मुलगी रोज विचारते, बाबा सोडवा आईजवळ. बापाने सांगितलं उद्या. पण एक दिवस त्या 2 वर्षाच्या चिमुकलीने हट्ट पकडला, बाबा मी रोजच तुम्हाला विचारत असते बाबा, आणि तुम्ही रोज मला खोटं उत्तर देता.
आज उद्या म्हणून चालणार नाही बाबा. मला आत्ताची आत्ता मला माझ्या आईजवळ जायचंय, आत्ताची आत्ता जायचंय बाबा. काय करणार? कुणाजवळ नेऊन ठेवणार, कुणाजवळ नेणार? बापाने उचललं 2 वर्षाच्या चिमुकलीला, खांद्यावरती घेतलं आणि खांद्यावर घेऊन बाप निघाला पंढरपूर यात्रेला. जे जगताचे माय बाप आहे त्या माय बापाकडं हा बाप आपल्या मुलीला घेऊन निघाला. आणि तिथं गेल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता हा बाप 84 फेऱ्या फिरत होता, 84 फेऱ्या. आणि त्या बारीमध्ये असताना ह्या बापाला एक महात्मे त्या ठिकाणी भेटले आणि महात्म्याने प्रश्न केला त्या बापाला, का हो बाबा, झाले 2 तास ही मुलगी तुमच्या खांद्यावरती बसून आहे, ही मुलगी तुमच्या खांद्यावरती बसून आहे. ओझं झाला असेल तुम्हाला, खांदा दुखत असेल तुमचा, तर माझ्या खांद्यावरती द्या त्या मुलीला, मी घेतो, द्या माझ्या खांद्यावरती तुम्हाला ओझं झालं असेल. त्यावेळेस त्या बापाने त्या महात्म्याला दिलेलं गोड उत्तर आहे. त्यावेळेस बापाने त्या महात्म्याला असं गोड उत्तर दिलं की बाबा, मला माझ्या मुलीचं ओझं होत नाही, मला माझ्या मुलीचं ओझं होत नाही. पण खरं सांगू का, खऱ्या अर्थाने ज्या बापाला मुलीचं ओझं होत असेल, ज्या बापाला मुलीचं ओझं होत असेल, तो खऱ्या अर्थाने बापच नसेल. तो खऱ्या अर्थाने बाप नसेल. सांगू तुम्हाला, कित्येक बापांची उदाहरण आहे. मुलगी नकोय, वंशाचा दिवा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. रात्रंदिवस झटणारे बाप आहेत महाराज. पण त्या बापाने गोड उत्तर दिलं, माझ्या मुलीचं मला ओझं होत नाही. घेतलं खांद्यावरती, पांडुरंगाचं दर्शन झालं, बाप घरी आला. आणि घरी आल्याच्या नंतर ती मुलगी आता लहानाची मोठी होऊ लागली. ती मुलगी शाळेमध्ये जाऊ लागली. बघता बघता ती मुलगी 22 वर्षाची झाली, शिक्षण पूर्ण झालं. आणि आता मात्र बापाने ठरवलं की त्या मुलीचं लग्न करायचंय, आपलं आद्य कर्तव्य आहे, मुलीचं लग्न करायचंय. शेजारच्याच गावचे पाहुणे त्या मुलीला बघायला आले आणि आल्याच्या नंतर मुलीने चहा नाश्ता दिला. चहा नाश्ता झाल्याच्या नंतर पाहुणे निघाले. प्रत्येक बापाची जी अवस्था होती त्याच बापाची ती अवस्था होती महाराज. पाहुणे निघाल्याच्या नंतर बस स्टॉप पर्यंत हात जोडून त्या पाहुण्यांच्या पाठीमागे जड पावलांनी चालत गेला बिचारा बाप. जड पावलांनी चालत गेला बिचारा बाप, जड पावलांनी चालत गेला. की काय म्हणतील पाहुणे, होकार देतील की नकार देतील. पण बस स्टॉप पर्यंत चालत गेल्याच्या नंतर, तिथं गेल्यानंतर एका पाहुण्याने सांगितलं, पाटील तुमची मुलगी पसंत आहे आम्हाला. अहो काही नको, फक्त एक श्रीफळ द्या आणि एकाच महिन्याच्या आत लग्न करायचंय, एकाच महिन्याच्या आत लग्न करायचंय, काही नको. पाहुणे होकार देऊन निघून गेले. पण गळत्या अश्रूंना सावरत सावरत बाप घरी निघाला. हंबरडा फोडून रडतोय तो बाप. मी सांगू तुम्हाला, अरे कितीही निर्दयी मनाचा बाप असू द्या, कितीही कठोर मनाचा बाप असू द्या, ज्यावेळेस मुलगी सासरी नांदायला जाते त्यावेळेस बाप हंबरडा फोडून रडत असतो. तो बाप रडत रडत घरापर्यंत निघाला, घराकडे निघाला. देवाला बोलतोय, देवा माझी ताई मला सोडून कधी मामाच्या घरी गेली नाही देवा, कधी मावशीच्या घरी गेली नाही देवा, आणि आता माझी ताई मला सोडून जाणार ना देवा, तर मी खऱ्या अर्थाने पोरका होणार देवा, खऱ्या अर्थाने पोरका होणार. रडत रडत बाप घरापर्यंत आला. विचार केला बापाने की माझा हा रडका चेहरा, माझा हा रडका चेहरा माझ्या चिमुकलीने जर बघितला तर तिची काय अवस्था होईल, काय अवस्था होईल त्या चिमुकलीची. मी हा रडका चेहरा माझ्या मुलीला दाखवणार नाही. बाप मागच्या खोलीमध्ये जाऊन बसला, दार बंद करून घेतलं. दिवसभर रडतो बाप, दिवसभर रडतो बाप. कधीच रडत नाही हो, कधीच रडत नाही. पण ज्यावेळेस मुलगी नांदायला निघते ना त्यावेळेस तो बाप रडत असतो. ती रूम बंद करून, दरवाजा बंद करून बाप दिवसभर रडतोय. मुलीला मात्र समजलं की झाले 22 वर्ष, असा एकही दिवस गेला नाही की बाप
माझ्याशी बोललाच नाही. आज पाहुण्यांनी होकार दिला असावं, लग्न ठरलं असावं म्हणून माझा बाप, दुबळ्या मनाचा बाप रडतोय. एका खोलीमध्ये जाऊन दुबळ्या मनाचा बाप रडतोय, मुलगीही रडते. महाराज, संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे. मुलीने जेवण्याकरता स्वयंपाक बनवला आणि बापाला आवाज देणार आता. पण ठरवलं मुलीने की माझा हा रडका चेहरा मी माझ्या बापाला दाखवणार नाही. अरे ज्या बापाने झाले 22 वर्ष मला येत किंचितही दुःख होऊ दिलं नाही, त्या बापाने जर हा रडका चेहरा बघितला तर त्याची काय अवस्था होईल, काय अवस्था होईल माझ्या बापाची. मी हा रडका चेहरा माझ्या बापाला दाखवणार नाही, बघणारच नाही बापाकडं. बापानेही ठरवलं मुलीकडं बघणार नाही. आणि मुलगी आता जेवण्याकरता बापाला आवाज देते, आवाज निघत नाही पण आवाज देते. ती चिमुकली मुलगी, बाबा 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 या, बाबा जेवायला जेवायला या बाबा. 2 ताट वाढून घेतलेले बाप मुलीकडं बघत नाही, मुलगी बापाकडं बघत नाही. बापाने घास हातामध्ये घेतला, बापच नाव तो बाप, बाप तो बाप. त्या बापाला राहवलं नाही. बापाने मुलीकडे बघितलं, मुलीने बापाकडे बघितलं, नजरावर नजर झाली, दिले ताट बाजूला सारून. कडकडून मिठी मारली मुलीने बापाला, बिलगली मुलगी बापाला, बाबा बाबा मी काही त्रास दिला होता का बाबा, मी काही वाईट वागले होते का बाबा, कशाला लग्न ठरवलं सांगा ना बाबा, मी गेल्याच्या नंतर तुमचं कसं होणार बाबा. नाही बेटा नाही, तू वाईट वागली नाही, तू त्रासही दिला नाही. पण ज्या वेळेस तुझ्या आईला देवाज्ञा झाली होती त्यावेळेस मी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि देवाकडे एक मागणं मागितलं. देवा तुला काही संपत्ती मागायला मी आलो नाही, तुला काही धन मागायला आलो नाही. देवा मागणं एवढंच आहे की जोपर्यंत माझ्या ताईचं लग्न होत नाही, जोपर्यंत माझ्या ताईचं लग्न होत नाही ना देवा, तोपर्यंत मला तिच्या पाठीमागे जिवंत ठेव, मला जिवंत ठेव देवा. बेटा एवढंच मागणं मागितलं. होणार बेटा, या बापा इतका आनंद जगात कुणाला नाही. एक एक दिवस उगवायचा माळवायचा महाराज. तो दिवस उगवला ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. त्या लग्न मंडपामध्ये सर्वच पाहुणे वनवासी लेकरू म्हणून अक्षदा टाकण्याकरता, आशीर्वाद देण्याकरता आले होते. सर्वच रडत होते महाराज. दुबळा बाप एका भिंतीजवळ जाऊन रडत होता, मुलीकडं बघत नाही, भिंतीकडं बघून रडतोय महाराज. लग्न लागतंय आणि त्या बापाच्या मनातून एक एक वाक्य बाहेर येतंय, एक एक वाक्य. बेटा माझा विचार करू नकोस, जा सुखी नांदायला मुली तू, जा सुखी नांदायला मुली तू, हरणाच्या कळपामधोनी चुकले जसे हरिणा, जातीले कसा सरला, जा सुखी नांदायला मुली तू. लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर मुलगी इकडं तिकडं बघते तर बाप दिसत नाही. बाप एका भिंतीजवळ उभा राहिलेला. मुलगी पळत आली, बापाचं दर्शन घेतलं आणि जशी एखादी आई लेकराच्या तोंडावरून हात फिरवते तसाच मुलीने बापाच्या तोंडावरून हात फिरवला. बाबा 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 येते मी आता, बाबा येते बाबा मी आता, स्वतःची काळजी घ्या बाबा, स्वतःची काळजी घ्या बाबा, येते बाबा मी आता. असं म्हटल्यानंतर बापाला अश्रू अनावर झाले. बेटा माझा विचार करू नकोस, अरे जा सासरला माहेर समज, सासूला आई समज, सासऱ्याला बाप समज आणि तुझा बाप मेला समज. जा बेटा जा, माझा विचार करू नकोस. मी सांगेल तुम्हाला, नाही तुमच्या जीवनामध्ये वेगळा परमार्थ करता आला तर आई वडिलांची सेवा करा, याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाहीये. अनेक कवी वर्णन करतात कुणाच्या जीवनामध्ये कसा काळ त्या ठिकाणी येईल आणि आपले आई वडील आपला देव घेऊन जाईल. आई वडील गेल्याच्या नंतर कोणत्या देवाची पूजा करता महाराज, कोणत्या देवाची पूजा करता. कशी काळा
कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. ज्याच्या जीवनामधून आई निघून गेली, ज्याच्या जीवनामधून पत्नी निघून गेली, त्यांना हे प्रसंग आठवत असतात. आई वडील स्वतः करता मागत नाही, आपल्या करता देवाला मागतात, लेकरा करता मागतात. देवा काही मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा. काही मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा. करी जन्माचा उद्धार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, माझ्या आईचा दरबार. मी सांगेल तुम्हाला, जीवनामध्ये नाही संपत्ती कमावता आली तर राहू द्या, नाही मोठी संपत्ती कमावता आली तर राहू द्या, पण जीवनामध्ये संस्कार कमवा महाराज. सत्य धर्माने चला. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे, मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. वचन आई बापाचे, वचन आई बापाचे मोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे, मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. कोणत्या आई वडिलांना स्वाभिमान वाटत नाही महाराज? लेकरं चांगले निघाल्याच्या नंतर कुळी कन्या पुत्र होती, जे सात्विक लेकरं जन्माला आले तर आनंद वाटत असतो महाराज. आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगले संस्कार घडावे असं वाटत असेल तर तुम्ही भगवंतावरती तेवढंच प्रेम करा की जेवढं तुम्ही तुमच्या लेकरावरती प्रेम करता. तुम्ही तुमच्या लेकरावरती जेवढं प्रेम करता तेवढं भगवंतावरती प्रेम करा. ज्याप्रमाणे संत महात्मे प्रेम करतात. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुमच्या हृदयामध्ये राम असेल तर तुम्हाला तुमच्या पोटी सुद्धा राम आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या हृदयामध्ये राम असेल तर तुमच्या पोटीशिवाय राम आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. जननी जने तो भक्त जने, जननी जने तो भक्त जने, दाता या शूर. आई तुला जन्म द्यायचा असेल, बळीराजासारख्या दात्याला जन्म दे, भक्त प्रल्हादासारख्या भक्ताला जन्म दे, छत्रपती शिवरायांसारख्या शूराला जन्म दे. नुसत्या दारुड्याला जन्म देऊन तू वांज राहिली तरी काही हरकत नाही मला, काही हरकत नाही. मी सांगेल, शूरवीरांचं चरित्र असतं, शूरवीरांचं चरित्र असतं. आपलं हे चारित्र्य असतं. शूरवीरांचं चरित्र नेहमी सांगावं, आपलं चारित्र्य कुठंच सांगू नये. एक वाक्य सांगून जाईल. काही माणसं नावानिशी जिवंत राहतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. माझं एक वाक्य लक्षात ठेवा. काही माणसं जीवन जगून सुद्धा जिवंत राहत नाही. काही माणसं जीवन जगून सुद्धा जिवंत राहत नाही. काही माणसं गेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात. काही माणसं गेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात. असं एक ज्वलंत उदाहरण आहे म्हणजे छत्रपती शिवराय. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आजही शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, नाही या महाराष्ट्राच्या मातीला. महाराज शूरवीर मुलगा जन्माला आला तर कोणत्याहीला आनंद वाटत नाही. तुम्ही बघा, सीमेवरती लढणारे मुलं व्याकुळ होतात, भेटी करता व्याकुळ होतात. एकदा का वैना मी घरी जावं आणि माझ्या आईला भेटावं, माझ्या पत्नीला भेटावं महाराज, पण भेट होत नाही. देश सेवेमध्ये जावं लागतं. कवी वर्णन करतात, ओ आ ओ आ संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है तो पूछे जाते हैं कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम भी न ये घर सुना सुना है. ओ आ
वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ। ए गुजरने वाली हवा जरा मेरे दोस्तों मेरे दिलरुबा, ए गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे। वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ। मेरे माँ के चरणों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे। ए गुजरने वाली हवा जरा मेरे दोस्तों मेरे दिलरुबा, उसे मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे। मैं एक दिन आऊँगा, मैं एक दिन आऊँगा, किसी के आंचल से किसी के काजल से, किया जो वादा था, किया जो वादा था, ओ वादा मैं निभाऊंगा। मैं एक दिन आऊँगा, मैं एक दिन आऊँगा, मैं एक दिन आऊँगा। सात्विक मुलं जन्माला आले तर आनंद वाटतो महाराज. गीत गाण्याकरता माझ्याकडे गीत पाठ नाही, पण मी प्रयत्न केला. त्या ठिकाणी शूरवीरांचं चरित्र सांगत असताना सुद्धा अंगावरती शहारे येतात, कारण ते स्वहिताकरता नाही तर जगहिताकरता जगत असतात, देशहिताकरता जगत असतात. देशभक्ती करावी महाराज. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले ए वतन साथियों. जाता जाता देशभक्त सांगत असतात, बाबांनो आम्ही तर चाललोय, पण आपला देश धर्म तुमच्या हातामध्ये ठेवून चाललोय, म्हणून जगा. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.